वंशज. कायीनाचे वंशज. कायीन परमेश्वराकडून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला. कायीनाने आपल्या बायकोस जाणले आणि ती गर्भवती होऊन तिला यव्हान झाला. कायीनाने एक नगर बांधले. त्याचे नाव त्याने आपल्या मुलाला नावावरून हनोक असे ठेवले. हनोकाला इराद झाला. इरादाला यहुयाल झाला. यहुयालाला इलास मथुशायल झाला आणि मथुशायलास लामेश झाला. लामेशाने 2 बायका केल्या. यादा याबाल झाला. तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे याबा मूळ पुरुष झाला. 21 त्याच्या भावाचे नाव युबालचे होते. तो तंत्रवाद्ये व वायुवाद्ये वाजवणाऱ्या सर्वांचा मूळ पुरुष झाला. 22 हिलाही तुबूल कायीन झाला. तो तांब्याची व लोखंडाची धारेची सर्व प्रकारची हत्यारे घडवणारा झाला आणि तुबल कायीनास नामा नावाची बहीण होती. 23 लाबेस आपल्या बायकास म्हणाला, यादा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका. लामेकाच्या बायकोने माझ्या भाषणाकडे कान दिला. एका पुरुषाने मला घाय केला. एका तरुणाने मला प्रहार केला म्हणून मी त्याला ठार मारले. 24 कायीनाबद्दल 7 पट सूट घ्यावयाचा तर लामेबाबद्दल 70 पट देण्यात येईल. शेयाजाचे वंशज. आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेत ठेवले. ती म्हणाली, कायीनाने हाबेलचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे. शेत त्याला मुलगा झाला. त्याचे नाव त्याने आनोश असे ठेवले. त्या काळोखापासून लोक परमेश्वराच्या नावाने